रायगड जिल्ह्यातील सुकेळी गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर पुराचं पाणी साचल्यानं महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। परिणामी 12 तासांहून अधिक काळ हजारो प्रवासी वाहनांसह महामार्गावर अडकून पडलेत। महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अद्यापही कायम असून उद्या आणि परवा 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी मुंबई गोवा महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं। सुकेळी खिंडी या ठिकाणी सुद्धा डोंगरावरचं पाणी येऊन ते रस्त्यावर थांबले। त्यामुळे आज दुपारपासून आम्ही मुंबई गोवा हायवे जो आहे तो सध्या सुकेळी खिंडीत थांबवलेला आहे। माझी विनंती आहे की मोठमोठे वाहन जे आहेत किंवा गोव्याकडे साऊथ कोकणमध्ये जाणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबई गोवा हायवेचा वापर न करता त्यांनी मुंबई पुणे हायवेवरून जाऊन नंतर त्यांनी तामिनी घाटामधून खाली कोकणात तळ कोकणामध्ये जावं। आज रात्रभर तरी असाच पाऊस राहिला तर सुकेळी खिंडीमध्ये पाणी असंच राहील आणि त्यामुळे मुंबई गोवावरची ट्रॅफिक ही बंदच राहणार आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, सध्या काय परिस्थिती? गेल्या अनेक तासांपासून वाहतूक कोंडी इथं झालेली आहे, काय नेमकं? नक्कीच 12 तासाहून अधिक काळ उलटून गेलाय तरीही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या लेनवरती तर पूर्णपणे ही वाहतूक थांबलेली आहे। आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ सुकेळी खिंडीत पाणी रस्त्यावर आलेलं आणि हे पाणी जवळपास फुटभर पाणी आहे आणि त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। लांबच लांब रांगा सकाळपासूनच वाहनांच्या या ठिकाणी लागल्या होत्या। खास करून जे प्रवासी होते त्या प्रवाशांचे यात मोठे हाल झाले। काही सामाजिक संस्था पुढे आल्या आणि त्यांना मदत केली, चहा नाश्ता पाणी या सगळ्या सुविधा करून दिल्या। मात्र परिस्थिती बघता आता प्रशासनानं हा महामार्ग पुढे काही तास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे कोकणात येणारे किंवा कोकणातून मुंबईकडे जाणारे जे प्रवासी असतील त्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलेलं आहे। सिंधुदुर्ग जायचं असेल तर कोल्हापूर मार्गे जाता येईल किंवा अन्य मार्गांचा अवलंब करावा असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं। खरं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम जे आहे ते गेली 15 वर्ष रखडलेलं आहे। असं असताना आता रस्त्याचं जे काम झालेलं आहे ते योग्य पद्धतीनं झालेलं, नाले सफाई काही झालेली नाही आणि त्याचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसतोय। उद्या देखील पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे हा महामार्ग उद्या देखील बंद राहण्याची शक्यता दाट आहे। हे लक्षात घेऊन प्रवाशांनी कोकणात यायचं असेल किंवा जायचं असेल तर पर्यायी मार्गांचा अवलंब करणं योग्य ठरणार आहे। अगदी खूप खूप धन्यवाद प्रफुल्ल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार।